सोनं चांदी दरवाढीचा फटका तुळजाभवानी मंदिराला देखील बसलाय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7 किलो सोन्याची घट झाली आहे। देवीच्या दानपेटीमध्ये 2 वर्षात तब्बल 28 किलो सोनं आणि 523 किलो चांदीची भर पडली आहे। देशभरामध्ये येणारे भाविक तुळजाभवानीला श्रद्धेने सोनं, चांदी आणि रोख रक्कम दान करतात। भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीमधून तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। आतापर्यंत तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये तब्बल 253 किलो सोनं आणि 4523 किलो चांदी असल्याची नोंद झालेली आहे। आणि तुळजाभवानी मंदिरामधील गेल्या 3 वर्षातलं सोनं आणि चांदीचं दान नेमकं किती आहे जाणून घेऊयात। 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 सोन्याचं एकूण दान झालेलं आहे 16 किलो, त्याचबरोबर 270 किलो चांदीचं दान झालंय। त्यानंतर पुढे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 17 किलो सोनं आणि 255 किलो चांदी ही तुळजाभवानीला अर्पित करण्यात आली आहे। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 10 किलो सोनं आणि चांदी 267 किलो इतकी अर्पण करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।